बाजारात मिळणारे समोसे चवीला उत्तम असतात, पण खूप तेलकट असतात. आज आपण इथे असं प्रमाण घेतलंय की तेलकट होणार नाही, दुसऱ्या दिवसापर्यंत छान खुसखुशीत राहतील, अजिबात मऊ पडणार नाही आणि स्पेशल मसाला तयार करून सारण केलंय. त्यामुळे त्याची चव जशी मार्केटमध्ये असते तशीच येईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हॅलो, तनुजास लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत समोसा. चला तर मग आता सुरुवात करूया. मी इथे मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये एक अर्धी वाटी रवा टाकून घेतीये. त्यात मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये मी थंड तेल टाकून घेतीये. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यात मी ओवा टाकून घेतीये. चांगला असं मिक्स करून घ्यायचं. मूठ अशी वळली गेलेली पाहिजे. मूठ वळली की समजायचं आपलं पीठ चांगलं असं तयार झालेलं आहे. आता त्यात थोडं थोडं पाणी करून घट्टसर असं मळून घेतीये. तुम्ही बघू शकता पीठ छान असं मळून झालेलं आहे. ते आता अर्धा तासासाठी चांगलं भिजून घ्यायचं. मी इथे कुकरमध्ये बटाटे घेतलेले, त्यात पाणी टाकून स्वच्छ करून घेतीये. कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतीये. बटाट्यांचा आपल्याला जास्त गाळ करायचा नाही, त्यामुळे जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही. मी इथे 1 वाटी ग्रीन पीस घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी वाटाणा घेतला तर तो वाफवून घ्यायचा. बटाटे उकडून झालेले, आपण त्याची आता साल काढून घेऊ. बटाट्याची सर्व साल काढून झालेली आहे. गरम गरम कधीच भाजी करायची नाही. बटाटे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, म्हणजे समोस्याचं स्टफिंग छान तयार होतं. आता आपण समोस्याचा मसाला तयार करून घेऊ. मी इथे 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा धने घेतलेली आहे. 1-2 मिनिटासाठी चांगले खालीवर करून घ्यायचे. जास्त भाजायचे नाही. हाताला असे गरम लागतील एवढेच भाजायचे आहे. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ते आता आपण जाडसर असं कुटून घेऊया. जास्त बारीक करायचं नाही द्यायचं. तुम्ही बघू शकता जाड असं दळून झालेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घेते. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या सर्व आपण मिक्सरला काढून घेऊ. आपलं दळून झालेलं आहे. आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेते. आपण आता समोसाचं स्टफिंग तयार करून घेऊ.
मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल तापलेलं आहे. त्यामध्ये मी आपण जो मसाला तयार केलेला होता तो टाकून घेते. जास्त परतवायचा नाही. गॅसची फ्लेम लोच ठेवायची, नाहीतर मसाला करपू शकतो. परतून झालेला आहे. त्यामध्ये आपण आता दळलेली हिरवी मिरची टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घेते. त्यात थोडी हळद टाकून घेते. हळद ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल. त्यामध्ये बटाटा हा हाताने कुस्करून टाकायचा. त्यात मी ग्रीन पीस टाकून घेते. मी इथे ग्रीन पीस टाकलेला आहे. तुम्ही जर वाटाणा घेतलेला असेल तर तो पाण्यामध्ये पहिले सुरुवातीला वाफवून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यात मी आता कोथिंबीर टाकून घेते. चांगलं मिक्स करून घेते. बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे. मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. अर्धा तास झालेला आहे. पीठ चांगलं भिजलेलं आहे. हे जे व्हाईट वरती आलेलं आहे, रवा टाकल्यामुळे ते असं व्हाईट झालेलं आहे. चांगलं एकसारखं परत मळून घ्यायचं. आता आपण समोसा करून घेऊ. मी आता इथे एक पोळीच्या आकारामध्ये लाटून घेते. आपलं लाटून झालेलं आहे. आपण सुरीने मध्यभागी अशी उभी कट करून घ्यायचं. मी इथे खालच्या बाजूने पाणी लावून घेत आहे. पिठाची जाडी अशी ठेवायची, जास्त बारीक नाही करायचं. एकावर एक ठेवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. चांगलं असं खालून प्रेस करून घ्यायचं. आतून बाहेरून चांगलं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे समोसा तळताना ओपन होत नाही. त्यामध्ये आपण आता स्टफिंग टाकून घेऊ. त्यामध्ये मी हे स्टफिंग टाकून घेते. परत मी इथे पाणी लावून घेते. इकडनं थोडा फोल्ड करायचा, म्हणजे
प्रेस चांगला होतो। थोडं बाहेरच्या बाजूला ओढायचं। समोसा तयार झालेला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेतील। असेच सर्व समोसे मी करून घेत आहे। चांगला असं प्रेस करायचं, त्यामध्ये स्टफिंग टाकून घ्यायचं। त्याला चांगलं पाणी लावून घ्यायचं। इकडचा भाग थोडा फोल्ड करायचा, म्हणजे एकसारखा आकार तयार होतो। त्याला थोडा बस्ता आकार द्यायचा। सर्व समोसे करून झालेले आहे, आता आपण ते तळून घेऊया। त्या कढईमध्ये मी तेल टाकून घेतेय। समोसे तळायला थोडं तेल जास्तच लागतं, कारण समोसा पूर्णपणे त्यामध्ये 80% तरी तो त्यामध्ये बुडालेला पाहिजे। तेल आपल्याला जास्त कडकडीत तापवायचं नाही, नाहीतर समोस्याला वरतून बबल्स येतात। जितकं बसेल तितके समोसे टाकून घ्यायचे। एक मंद आचेवरच ते समोसे करून घ्यायचे। सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं। मध्ये मध्ये फक्त असं हलवत राहायचं। तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी रंग येतोय। आता आपण असेच पूर्णपणे तळून घेऊ। तुम्ही बघू शकता छान असे तळून झालेले आहेत। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। असेच सर्व समोसे आपण तळून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असे समोसे तयार झालेले आहे। एकदम क्रिस्पी असे समोसे तयार झालेले आहे। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा।